पोस्ट लेखन आणि कथन मोहना जोगळेकर. बॅग भर, बहिणीने हुकूम सोडला. पोस्टात जायचंय ना, मग बॅग कशाला? माझ्याकडे सहानुभूतीपूर्वक नजर टाकून दोघी बहिणी हसल्या. पोस्टाचा कारभार विसरलीस, भर बॅग तू, कळेल तुला. 3 दिवसांचे कपडे भर, बाकीचं मी बघते. बहिणाबाईंचा झपाटा पाहून मी बॅग भरली. चला, तिने आरोळी ठोकली. चाकाची बॅग, पत्र्याची बॅग आणि एकावर एक भले मोठे डबे रचलेला जेवणाचा डबा घेऊन आम्ही बाहेर पडलो. घराच्या बाहेर पाऊल टाकलं. बाहेर पडल्या पडल्या 4-2 रिक्षा सामानाकडे वळून बघत बघत रिकाम्याच नाहीशा झाल्या. अखेर एक थांबला. ताई, एवढालं सामान आणि तुम्ही तिघी, कोणी बी थांबणार नाही. तुम्ही थांबलात ना? रिक्षा भुरकन निघायच्या आधी आम्ही सामानाला आत कोंबलं. एका बहिणीला सामानावर बसवलं आणि आम्ही दोघी मांड्या घालून स्थानापन्न झालो. रिक्षावाला खदाखदा हसला. दात काढायला काय झालं? बहीण करवादली. सेल्फी काढा आणि टाका फेसबुकवर, लई भारी पिक्चर येईल. ट्रंकेवर बसलेल्या बहिणीला सेल्फीची कल्पना एकदम आवडलीच. पण चालत्या देहाचा कोणताही भाग हलवता येणार नाही इतके घट्ट आम्ही बॅगांच्या आसपास अडकलो होतो. द्या, मी काढतो. तुम्ही रिक्षा चालवा हो. तिघींमधली कुणीतरी इतक्या जोरात खेकसली की त्याची रिक्षा शिक्षा झाल्यासारखी हवेत उडाली आणि एकदम पोस्टासमोर थांबली. आखडलेले हातपाय आधी रिक्षातून बाहेर टाकत आमची अंगही बॅगांसकट बाहेर पडली. चाकवाली बॅग विमानतळावर चालवल्यासारखी मी खडे असलेल्या रस्त्यावर चालवली. त्यामुळे निर्माण झालेल्या सुमधुर पार्श्वसंगीताच्या साथीने पत्र्याची बॅग सावरत आम्ही पोस्टात झोकदार एंट्री घेतली. आणि रामा रामा, पोस्टातली तोबा गर्दी पाहून एकदम विमानतळावर आल्यासारखंच वाटलं. इथेही इतकी गर्दी? माझ्या प्रश्नाला उत्तर न देता बहीण तरातरा पत्र्याची बॅग घेऊन आत जायला निघाली. अगं अगं करत आम्ही दोघीही तिच्या मागे. गिऱ्हाईकं आणि कर्मचाऱ्यांच्या मधला अभेद्य दरवाजा तिने मोडला आणि पोस्टाच्या कर्मचाऱ्यासमोर बॅग आपटली. त्या आवाजाचा शून्य परिणाम म्हणून कर्मचाऱ्याची नजर संगणकावर खेळलेलीच राहिली. त्यामुळे संगणकात आहे तरी काय ही माझी उत्सुकता चाळवली. मी घाईघाईत चष्मा शोधून डोळ्यावर चढवून त्याला काय दिसतंय ते मलाही दिसेल का म्हणून पाहायला लागले. एवढ्यात लक्षात आलं, काचेच्या पलीकडे उभी असलेली माणसं आमच्याकडे पाहत होती. आम्ही कर्मचाऱ्याकडे आणि कर्मचारी संगणकाकडे. म्हणजे थेट कुणीच कोणाकडे पाहायचं नाही असा नियम आहे की काय पोस्टात? बॅग उघड, बहीण म्हणाली. नक्की कोणी बॅग उघडायची हे न कळल्याने मी म्हटलं, बॅग उघड. तेवढ्यात दुसरी बहीण पण तेच म्हणाली. कुणीच बॅग उघडे ना, तसा तो कर्मचारी ओरडला, बॅग उघडा. बहीण एकदम घाबरून खाली बसली. तिने बॅग उघडली. विजेचं बिल, पत्ता, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोठी यादी सांगत होती आणि छोटी एक एक कागद पुढे करत होती. आता त्या बॅगेचं रहस्य मला उलगडलं. अर्ध्या तासाने संगणकातून डोकं बाजूला काढून आम्ही पत्र्याच्या ट्रंकेतून काढलेल्या कागदपत्रावर कर्मचाऱ्याने नजर टाकायला सुरुवात केली. साक्षीदार आणा. ही आहे ना? माझ्याकडे दोघींनी सराईतासारखं बोट दाखवलं. या नाही चालणार. का नाही चालणार? मी बुचकळ्यात पडले. तेवढ्यात बहीण म्हणाली, अहो मागच्या वेळेला नात्यातला साक्षीदार चालला की. आता नाही चालणार. बाहेर इतके उभे आहेत, त्यातले आणा कोणाला तरी. आमच्या कोणी ओळखीचं नाही आहे त्यात. चालतंय. अहो चालतंय काय? आम्हाला नाही चालणार. तिघींपैकी कोणाचा तरी आवाज चढला. हे बघा, हे पण चालणार नाही. काय चालणार नाही? हळूहळू आमचे आवाज वेगवेगळ्या टिपेला पोचले. हे कागदाच्या चळतीतला कुठला तरी कागद फलकावत कर्मचारी उत्तरला. दोन्ही बाजूने मुळी वणवा पेटल्यासारखंच झालं. पोस्टाचा कर्मचारी आणि 3 गिऱ्हाईकं यांची तिथे जी काय तोंडातोंडी सुरू झाली ती झाली. मला धड काहीच माहीत नाही. त्यामुळे आपण फक्त 2 बहिणींची बाजू घ्यायची या निकराने मी पोस्ट लढवत राहिले. मी लिहिते पेपरात. थांबा, आता तुमच्याबद्दल लिहितेच. कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावरची माशीही हल्ली नाही. पुरे ग तुझ्या लिखाणाचं कौतुक. काहीतरी लिहिशील आणि आपलं काम होणार असेल तर तेही व्हायचं नाही. बहिणीने हाताला धरून मला मागे ओढत म्हटलं. पण कर्मचाऱ्याच्या हातात कोलीत मिळालं होतं. त्याने असहकार पुकारायचं नेहमीचं धोरण तितक्यात उत्साहाने पुन्हा राबवलं. मी काही करू शकत नाही. तुम्ही पोस्टमास्टर कापशांना भेटा.
ते म्हणतील तसं करू. भेटतोच. 2 महिन्यापूर्वी हेच काम होतं तेव्हा ही कागदपत्र चालली. साक्षीदार म्हणून बहीण सुद्धा चालली. तुम्ही ना गिऱ्हाईकाला अडवायचं कसं हेच बघता. हे आणा ते नाही, हे चालायचं नाही. आधीच नीट सांगा ना सगळं. आणि दर 2 दिवसांनी तुमचे नियम कसे हो बदलतात. सांगा, कशाला गुंतवायचे आम्ही पैसे तुमच्या पोस्टात. सरकारला मदत करायला जावी ना तर नखरेच हजार सरकारी कर्मचाऱ्यांचे. निर्विकार कर्मचाऱ्याने त्याची निर्विकार नजर पुन्हा संगणकावर खेळवली. त्यामुळे पुढची वाक्य फेकायला आम्ही कापशांकडे पोचलो. 3 बायका एकदम आत आल्याने हल्ला झाल्यासारखे कापशे बावचळले. पण पटकन चेहऱ्यावरचे सगळे भाव पुसत त्यांनी आमच्याकडे पाहिलं. तो निर्विकारपणा शेवटपर्यंत त्यांनी तसाच राखलाही. एव्हाना बाहेरची हजारो गिऱ्हाईकं आणि पोस्टातले कधीही न हसणारे कर्मचारी कामं टाकून सिनेमा बघायला मिळाल्याचा आनंद लुटायला लागले. आम्ही हातातले अनेक कागदपत्र नाचवीत हवेत उडवल्यासारखं करत तर कधी कधी त्यांच्या समोरच्या टेबलावर ठेवत आपटत आम्हाला विकासपत्राचे पैसे मिळायलाच हवेत हा आमचा हक्क तावातावाने पटवून दिला. कापशांनी तोडीसतोड विरुद्ध भूमिकेत शिरत शांतपणे त्या कर्मचाऱ्याला बोलवलं. साहेब, मागच्या वेळेला आपण ॲडजस्ट केलं ते करायलाच नको होतं. ॲडजस्ट हा शब्द ऐकला आणि आम्ही तिघी वेगवेगळ्या तऱ्हेने उखडलो. मला नक्की काय चालू आहे ते कळत नसलं तरी आम्ही भारत देशाचे प्रामाणिक सक्षम नागरिक असल्याने कुणालाही काही ॲडजस्ट करायला लावत नाही हे पक्क ठाऊक होतं. मी बिनदिक्कत प्रामाणिक सक्षम नागरिकाची बाजू मांडली. आम्ही नव्हतं तुम्हाला ॲडजस्ट करायला सांगितलं. हेच कागद आहेत असं तुम्हीच म्हणाला होतात. याच अर्थी उरलेल्या दोघींनी तोंडसुख घेतलं. तसं कर्मचारी त्याच्या साहेबांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत राहिला. कापशेंना एकदम पोस्टाचं कामकाज आमच्यामुळे कमीत कमी 2 तास थांबल्याचं जाणवलं असावं. ते म्हणाले, लगेच करतो तुमचं काम. क्षणभर सन्नाटाच. भांडायचे बरेच मुद्दे तसेच राहिले होते आमचे. आणि मुख्य म्हणजे आम्हाला तिघींना एकमेकींशी न भांडता तिसऱ्याशी एकत्रित भांडता येतं याचाही साक्षात्कार झाला होता. त्यामुळे इतक्यात भांडण संपून कसं चालेल. अहो असं काय, एकदम असं कसं काम होईल. थोडं लांबवा ना. आम्ही तिघीही काकुळतीलाच आलो. छे झालंच बघा. लगेच देतो तुमचा चेक. बाहेरून घ्या. त्यांनी प्रकरण संपवलंच. चाकातली हवा गेल्यासारख्या आम्ही बाहेर आलो. भानावर आल्यावर बघे आपापल्या कामाला लागण्याआधी आतल्या आणि बाहेरच्या बघ्यांकडून 5-5 रुपये करमणूक आकार देता का असा खडा सवाल मी टाकला. ज्यांना आम्ही खरोखरीच त्यांची करमणूक केली असं वाटलं त्यांनी त्याचं मोल जाणलंही. बहिणीकडे पैसे दिले. हे काय? जाताना रिक्षाच्या भाड्याला होतील. कसली करमणूक झाली आज लोकांची. त्यांनी पण हसत हसत दिले पैसे. रिक्षाचे पैसे वाचल्याच्या आनंदात बहीण म्हणाली, तू राहा रांगेत उभी आता. बरं पण तुम्ही दोघी काय करणार आहात असं विचारेपर्यंत चाकाची बॅग उघडून त्यातली सतरंजी तिने एका कोपऱ्यात पसरली सुद्धा. दुसऱ्या बहिणीने डब्याची झाकणं उघडली. माझ्याकडे बघून दोघी म्हणाल्या, गेल्या 2 वेळेला तू नव्हतीस. 4 दिवस यावं लागत होतं. दिवसभर इथेच. त्यामुळे अशी व्यवस्था करावी लागते. हे त्या दोघी सांगतायत तेवढ्यात एका माणसाने घाईघाईने त्यांच्यासमोर थर्मास उघडला. घ्या ना. आमचं सुद्धा आत्ताच झालंय. ताक आहे. पोस्टातल्या सुखदुःखांच्या गोष्टी करत मग तो तिथेच बसला. आपापला नंबर ठेवून त्या दोघींभोवती पोस्टातल्या गिऱ्हाईकांचं कोंडाळं बदलत होतं. पुढच्याला लागणारा किमान अर्धा तास पाहिल्यावर माझा नंबर ठेवून मध्येच मीही जेवून आले. शेवटी अखेर पोस्ट सर झालं होतं. काम झालंच या समाधानात मी विजेत्यासारखी काचेच्या अलीकडे. पलीकडे कर्मचारी कसले तरी आकडे लिहिण्यात मग्न. त्यात उजवीकडची विकासपत्र आणि डावीकडची ज्येष्ठ नागरिक पाटी सतत डोळ्यासमोर. किती वेळ लागेल हो अजून. कर्मचाऱ्याने आठ्या घालून का होईना चक्क माझ्याकडे पाहिलं. नाही म्हणजे हे बघा, इथे लिहिलंय विकासपत्र आणि इथे ज्येष्ठ नागरिक. म्हणजे विकासपत्राची वाट पाहत पाहत ज्येष्ठ नागरिक व्हायची वेळ होईल. इतके तास मी उभी आहे इथे. हा असा विनोद पहिल्यांदाच ऐकल्यासारखा तो कर्मचारी जोरात हसला आणि धनादेश हातात येण्याआधीच मी पोस्टातला कर्मचारी हसला या धक्क्याने खाली कोसळले.